बदलापूर सुमोटो याचिकेवर हायकोर्टात यावी सुनावणी झाली आहे। तर बाल हक्क कायदा तसंच पोक्सो कायदा याची अंमलबजावणी व्यवस्थित होणं अपेक्षित आहे। मात्र ही अंमलबजावणी व्यवस्थित होते की नाही याचा आढावा घेण्यासाठी समिती नेमण्याच्या सूचना सरकारला यावी देण्यात आलेल्या आहेत। तर या प्रकरणी पुढील सुनावणी 3 सप्टेंबरला होणार असून सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत। मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। यावेळी बदलापूर सुमोटो याचिका सुनावणी आढाव्यासाठी समिती नेमण्याच्या सरकारला सूचना देण्यात आलेल्या आहेत। 3 सप्टेंबरला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत। तर बदलापूर सुमोटो याचिकेवर हायकोर्टात सुनावणी। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी गोविंद, काय ताजे अपडेट आहे? एकूणच बदलापूरच्या प्रकरणासंदर्भात जी सुमोटो याचिका दाखल करण्यात आली होती त्यावर आज जी मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली, त्यामध्ये न्यायालयानं काही महत्वाचे निर्देश जे आहेत ते राज्य सरकारला दिलेले आहेत। त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे पॉक्सो कायद्याअंतर्गत जे गुन्हा दाखल करून त्याबाबतची जी कारवाई करणं आहे किंवा बालकांच्या संरक्षणाबाबतचे जे कायदे आहेत त्याची कठोर अंमलबजावणी केली गेली पाहिजे आणि त्याची कठोर अंमलबजावणी करत असताना त्याच्यावर देखरेख ठेवण्यासाठी वेगळी समिती नेमण्याचे निर्देश जे आहेत ते सरकारला या ठिकाणी आजच्या सुनावणीमध्ये दिलेले आहेत। त्याचबरोबर दुसरी सगळ्यात महत्वाची जी घडामोड आज या ठिकाणी न्यायालयात पाहायला मिळाली की या संपूर्ण प्रकरणाच्या अनुषंगानं राज्य सरकारला एक प्रतिज्ञापत्र सादर करण्याचेही निर्देश कोर्टाने दिलेले आहेत। गेल्या वेळेस जर सुनावणीच्या वेळेला बघितलं तर आपण या ठिकाणी राज्य सरकारवर खूप कठोर शब्दात या ठिकाणी न्यायालयाने ताशेरे ओढल्याचंही पाहायला मिळालं होतं आणि पुढची जी सुनावणी आहे ती 3 सप्टेंबरला होणार आहे। अगदी निश्चित धन्यवाद गोविंद ताजे अपडेट देण्यासाठी। मात्र आपण ही आत्ताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी पाहतोय।